जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे बैठकीला होते हजर। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। फुटीर खासदारांसोबत एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। तिघांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। बैठकीला भाजपचे अध्यक्ष नितीन नबीनही होते उपस्थित। दिल्लीत एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची स्वतंत्र बैठक। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा। राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। अमित साटम यांची फेसबुक पोस्ट चर्चेत। चेंबूरमधील विहान श्रीवास्तवला कोणी मारलं असा सवाल करत अमित साटम यांचं पालिकेला घरचं आहे। यवतमाळमध्ये बोगस बियाणं देत शेतकऱ्यांची फसवणूक। बूस्ट प्लान जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल। यूएईच्या 2 तेल टँकरवर इराणचा हल्ला। हॉर्मुझमध्ये पुण्यातील हेरंब करमरकर यांचा मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ कोसळली दरड। मुंबईच्या दिशेनं जाणारी 1 लेन वाहतुकीसाठी बंद। पुण्यातील सहकार नगरमध्ये टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड। 18 जणांवर गुन्हा दाखल। पुण्यातील कोथरूडमध्ये घायवळ टोळीकडून तरुणावर जीवघेणा हल्ला। पूर्व वैमनस्यातून हल्ला केल्याची माहिती। आजपासून पंढरपूरमध्ये मटण आणि मांस विक्री बंद। आषाढी वारीच्या निमित्तानं प्रशासनाचा निर्णय। आणि 16 वर्षांनंतर फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत स्पेनची धडक। उपांत्य फेरीत फ्रान्सचा 2-0 असा दणदणीत पराभव। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या बंगल्यावर भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते। राष्ट्रवादीतील हे तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं घडामोडींना वेग आलेला आहे। दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुमारे तासभर झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही नियोजित भेट होती अशी माहिती समोर आलेली आहे। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र केल्यासंदर्भात या संबंधित विषयासाठी मंगळवारी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं आता समोर येतंय। तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही असं खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। तसंच भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचीही माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। माझ्या सहकारी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, मात्र ही भेट पूर्वनियोजित होती असं खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। काय अपडेट? खरं तर आपण बघितलं तर काल ही रात्री 10 वाजता भेट झाली आहे। साधारणतः 10 वाजता जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले आणि 11:15च्या सुमारास ते तिथून बाहेर पडले। आणि सुनील तटकरे मात्र साधारणतः 11:20च्या सुमारास वर्षा या निवासस्थानावरून बाहेर पडले। त्यामुळे जी चर्चा आहे की त्यांची एकत्रित भेट झाली ही होऊही शकते आणि नाही पण होऊ शकत, कारण वेळा ज्या आहेत त्या थोड्या मागे पुढे होताना आपल्याला दिसून येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जयंत पाटील यांच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं की इस्लामपूरची जी काही या ठिकाणी नगराध्यक्षपदाची जे उमेदवार होते किंवा नगराध्यक्ष जे होते त्यांची निवड जी आहे ती रद्दबातल ठरवण्यात आली आणि या मुद्द्यावर जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेले होते अशी वरची माहिती आहे।
परंतु दरम्यानच्या काळामध्ये इतर काही राजकीय मुद्द्यांवर बोलणं झालं नाही असं सुद्धा जयंत पाटील म्हणत असले तरी हा काही योगायोग असू शकत नाही। गेले 2-4 दिवस जो काही योगायोग होतोय सातत्यानं, तो योगायोग पाहता राजकारणामध्ये इतका योगायोग होत नसतो आणि त्यामुळं पडद्याच्या मागे काहीतरी राजकीय मोठ्या घडामोडी घडत आहेत हे जवळपास स्पष्ट होत आहे। एकीकडे जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि त्यानंतर किंवा त्याच्या जवळपासच सुनील तटकरे यांचं सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं, या गोष्टी काही योगायोग असू शकत नाही। त्यामुळं नेमकं पडद्याच्या मागे काय घडतं आहे याच्यावरून खूप राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत। अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आपण बघितलेलं होतं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा NDAमध्ये सहभागी होणार किंवा त्यांना समर्थन देणार असं जवळपास स्पष्ट झालेलं होतं, परंतु त्या चर्चांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः पूर्णविराम लावला होता। हे झाल्यानंतर आपण बघितलं की काल रात्री पुन्हा या नव्यानं घडामोडी घडत आहेत, त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होतोय असं सुद्धा बोललं जात आहे। 20 तारखेपासून राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ज्या भेटीगाठी होत आहेत, एकीकडे आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्र्यांना भेटायला जातात, दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा निवासस्थानी जातात। या सगळ्या ज्या घडामोडी आहेत या नवीन राजकीय समीकरणं किंवा नवीन काही राजकीय मोठ्या घडामोडी यांच्याकडे अंगुली निर्देश करणार आहे आणि त्याच दृष्टीनं या घडामोडी येत्या काळात घडताना आपल्याला दिसून येत आहेत। ठीक आहे प्रणाली, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं बैठक झाली। फुटीर खासदारांसह भाजप अध्यक्ष नितीन नवीनही या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे। तो मीटिंग हुई, सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है। सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा। पुण्यामध्ये सहकार नगर भागामध्ये काय घडलंय तर वाहनांची तोडफोड झालेली आहे। पुण्यातल्या सहकार नगरमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। एका टोळक्याकडून दहशत माजवण्याकरता वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। गुंडांनी तोडफोड केली आहे आणि स्थानिकांना धमकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। पुण्याच्या सहकार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार घडलाय। सोसायटीत घुसून टोळक्यानं वाहनांची तोडफोड केली आहे आणि दहशत माजवलेली आहे। गाड्यांची तोडफोड करत स्थानिकांना धमकावलंय। सहकार नगर भागातल्या मल्हार मार्तंड या सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी सहकार नगर पोलिसांकडून 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि तोडफोड करत या टोळक्याकडून शस्त्रांचा धाक सुद्धा दाखवला गेला असं स्थानिकांचं म्हणणं आहे।